विश्वास आहे, कारण आपण दादांचे सर्वजण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आज आपण इथं पाहतोय, आदरणीय तटकरे साहेबांनी संबंध 27 वर्षाचा पक्षाचा इतिहास सांगितला. अनेक मान्यवर नेत्याचं योगदान सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलं. हे सांगत असताना कबड्डीचा विषय झाला, खो खोचा विषय झाला, फुटबॉलचा विषय झाला, अगदी बुद्धिबळाचा सुद्धा विषय झाला, सगळ्या खेळाचा विषय झाला. पण आपल्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो. खरंय का नाही? खरंय का नाही? मला एवढीच जाणीव करून द्यायची होती, याच्या पलीकडे काही नाही. काल परवा इंडियाची टीम घोषित झाली. सगळे म्हणालेत आपका तो हो गया, हमारा क्या है. हमारा क्या है, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. पण एक निश्चित आहे, खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, आणि वयाच्या 15व्या वर्षात सुद्धा वैभव सूर्यवंशी सारख्या संधी मिळते. याचा अर्थ कर्तृत्वाला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. म्हणून आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण दादांचं शिवशालू फुले आंबेडकरांचं पुरोगामी विचाराचं स्वप्न या महाराष्ट्रात नंबर 1चा पक्ष करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करा, त्यासाठी समर्पित व्हा, त्यासाठी संघर्ष करा. एक दिवस वैनी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी वचन देतो. संकल्प, त्या संकल्पासाठी समर्पित होण्याचा, संघर्ष करण्याचा. आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद मुंडे साहेब. खरं तर मुंडे साहेब कुठल्याही तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. कुठल्याही बॅटिंगवर कुठल्याही स्तरावर पाठवा, ते जाऊन चांगली बॅटिंग करतात. यानंतर मी माननीय मान्यवरांना विनंती करतो की अहिल्यानगरच्या महापौर म्हणून आपल्या पक्षाच्या ज्योतिताई गाडे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्या पक्षाकडून प्रथम महापौर त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा अशी विनंती मी मान्यवरांना करतो. संग्रामभैया जगताप यांच्या नेतृत्वामध्ये अहिल्यानगरच्या महापौर म्हणून ज्योतिताई त्या ठिकाणी कार्यरत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या आपल्या महापौर आहेत. त्यांचाही सन्मान होतोय. धन्यवाद.
सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण अस्वस्थ व्हावं. त्याचबरोबर आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय भुजबळ साहेब, जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, सन्माननीय दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडे, नवाब मलिक, दत्तात्रय भरणे, नरहरी जिरवळ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, खासदार राजेंद्र जैन, अनेक उपस्थित सर्व आमदार, माजी खासदार, माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख आणि माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर सगळ्यांचं आपण स्मरण केला. अहिल्याबाई होळकरांचं स्मरण करतो, आपण अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करतो. परंतु आज दादांचा फोटो सुद्धा, त्यांना सुद्धा आपल्याला फुलं वाहायला लागलं. हे दुःख जे आहे हे एवढ्या लवकर यायला नको होतं. फार मोठं कर्तृत्व जे आहे दादांच्या हातून घडत होतं, इतिहास घडत होता, पण तो अचानक थांबला. असं कधी होत नाही.